आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांचा तातडीचा फोन। बच्चू कडूंना तात्काळ मुंबईला बोलवल्याची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव। आज 12 वाजता वर्षा बंगल्यावर कडूंसोबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांचा फोन। तात्काळ मुंबईला बच्चू कडूंना बोलवण्यात आलेला आहे। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंनी सरकारवर दबाव आणलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी बोलवलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर। शुभम, बच्चू कडू शरद पवार गटात जातायत की काय अशा चर्चा सुरू होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर तातडीने मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूंना मुंबईत बोलवलेलं आहे। काय अधिकची अपडेट आहे? किरण, छत्रपती संभाजीनगर येथे बच्चू कडूंनी शेतकरी, कामगार आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून मोठा आक्रोश मोर्चा काढला होता आणि याच आक्रोश मोर्चात त्यांनी एकूण 18 मागण्या ज्या आहेत त्या सरकारच्या दरबारी उपस्थित केल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडूंनी सांगितलं होतं की ह्या जर मागण्या सरकारनं मान्य केल्या नाही तर कदाचित या सगळ्या मुद्द्यावरून बच्चू कडूंची एक वेगळी भूमिका समोर येऊ शकते, असं त्यांनी विधान केलं होतं। आणि त्याच विधानानंतर बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि शरद पवारांची ज्यावेळेला भेट घेतली होती त्यावेळी राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। बच्चू कडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होणार किंवा तिसरी आघाडी सुरू करणार याची जी काही चर्चा जी होती ती राज्यात सुरू झालेली होती। एकंदरीतच बच्चू कडू जे आहेत ते महायुतीचा साथ सोडणार काय याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच वर्षा बंगल्यावरून त्यांना फोन आलेला आहे आणि आज दुपारी 12 वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। नेमकं या भेटीमध्ये बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा होते आणि यातून काय समीकरण समोर येते याकडे सध्या लक्ष लागलेलं आहे। किरण, अगदी शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।